ह्या मोत्याच्या बेंगल्स पाहिल्या तुम्हाला आवडले ना, आणि आता सर्वात जास्त जर ट्रेंडला जर काय असेल तर मोत्याचे बेंगल्स आहे. लग्न सराईमध्ये प्रत्येक ब्राईडच्या हातामध्ये मोत्याचे बेंगल्स हे दिसतातच. आणि अशा ह्या सुंदर सुरेख बेंगल्स जर मी म्हटलं की बनवायलाही तितक्याच सोप्या आहेत आणि सुंदरही दिसतात. तुम्ही पाहिलंच आहे आता. चला तर मग तो व्हिडिओ आपण कंटिन्यू करणार आहोत. हा व्हिडिओ विदाऊट स्किप करता तुम्हाला पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व व्यवस्थित समजणार आहे. सर्वात आधी यासाठी लागणारे जे मटेरियल आहे ते तुम्हाला मी सांगते. तर आपण बेंगल्स घेतलेले आहेत. जसं की तुम्हाला जी साईज ओके वाटते ती साईज तुम्ही घेऊ शकता. याच्यामध्ये 2-4, 2-6, 2-8, 2-10, 2-12 असे वेगवेगळे साईज असतात. तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही घेऊ शकता. आणि जेव्हा तुम्ही हे मोत्याचे बेंगल्स तयार करता, शक्यतो चांगल्या क्वालिटीचंच मटेरियल कुठे भेटेल याची काळजी घ्या. काय होतं, आपली मेहनत तर गेलेली असते, वेळ गेलेला असतं, मटेरियल गेलेलं असतं, आणि थोड्यासाठी तुम्ही वायर घालू नका, माझं असं म्हणणं आहे. इथं आपण एक 0.3 mm ची वायर रॅप करून घेतलेले आहे. जिथं बेंगल्सला होल दिसतात त्या होल्समध्ये आपण रॅपिंग करून घेतलेले, आणि घेताना वायर ही जास्त घ्यायची आहे. त्यामध्ये आपण गोल्डन बीड्स घालणार आहोत. आता एक मी रॅप करून ठेवलेले आहे, त्यामध्ये आपण कंटिन्यू गोल्डन बीड्सच ॲड करणार आहोत. आता ही जी आहे आपल्या हँड्सपासून शोल्डरपर्यंत वायर घ्यायची आहे. शक्यतो जास्त घ्या, जेणेकरून वायर कमी पडणार नाही. हे असे जे पर्ल्स आहेत, जेणेकरून याला गेहू बीड्स म्हणतात, राईस बीड्स म्हणतात, असे वेगवेगळे व्हरायटी असतात. हे शक्यतो जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचे भेटतात तेच घ्या तुम्ही. याच्यामध्ये तुम्हाला जॅपनीज पर्ल्स आणि ग्लास बीड्स हेच यूज करायचं आहे. आणि आपल्याला हे बघा, दोन्ही साईडनं दोन आपण वायरमध्ये सेंटरला फोल्ड केलेला आहे. 2 पार्ट त्याचे केलेले आहेत. सुरुवातीला इथे मी 2 घालून घेतलेले आहेत. अशी दोन्ही साईडची आपली लाईन येणं गरजेचं आहे. ह्या साईडला मी 2 आणि लेफ्ट अँड राईट असं दोन्ही साईडला मी 2-2 पर्ल्स घातलेले. आणि आपल्याला ते काय करायचं आहे, बेंगल्सवरती ठेवायचं आहे. आणि जी दुसरी वायर होती त्या वायरमध्ये आपण गोल्डन बीड्स जे घातले होते ते गोल्डन बीड्स प्रत्येक पर्ल्समध्ये एक अटॅच करायचं आणि आपल्याला रॅपिंग करायचं. असंच कंटिन्यू आपण याच्यामध्ये आता गेहू बीड्स ॲड करून घेणार आहोत. दोन्ही साईडला आपण इक्वल पार्टिशनमध्ये ॲड करून घेणार आहोत. खूप जणांची इच्छा होती की मी याचा व्हिडिओ जे आहे इंस्टाग्रामवरती शॉर्ट व्हिडिओमध्ये ट्युटोरियल टाकला होता, बट त्यामध्ये बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं की जे फ्रेशर आहेत, बिगनर्स आहेत, ज्यांना जे हाऊसवाईफ आहेत, बिकॉज त्यांना ज्वेलरीमध्ये काही इंटरेस्ट नाही, तरी पण त्यांना ते पाहून करायचे आहे, स्वतःसाठी करायचं आहे अशी खूप इच्छा होती. त्यांच्यासाठी स्पेशली हे DIY ट्युटोरियल, बेंगल्सचं ट्युटोरियल मी घेऊन आलेले आहे, ते पण फुल व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही जर शेवटपर्यंत कंटिन्यू जर पाहिला, तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे अगदी प्रेशरला सुद्धा समजेल अशा प्रकारामध्ये मी व्हिडिओ बनवला. अगदी सोपा आहे, फक्त तुम्हाला विदाऊट स्किप करता पाहायचं आहे आणि तुम्हाला ते पूर्ण व्यवस्थित येणार. तुम्ही केव्हाही हातामध्ये तारसुद्धा पकडली नसेल, कोणती वायर पकडली नसेल, त्यांना सुद्धा ही बेंगल्स बनवता येईल एवढी सोप्या पद्धतीने मी सांगितलेली आहेत आणि खूप सोपे आहे. बघा, आता पुढे आपण ही स्टेप कंटिन्यू करणार आहोत. आता मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे दोन्ही तारेमध्ये इक्वल पार्टिशनमध्ये आपल्याला हे गेहू बीड्स ॲड करायचे आहेत. त्याचप्रमाणे आता जी दुसरी वायर आहे, जी आपण गोल्डन बीड्ससाठी यूज केलेला आहोत, त्यामध्ये गोल्डन बीड्स आपण कंटिन्यू ॲड करणार आहोत. आपण हे जे बेंगल्स आहे पूर्ण कवर होईपर्यंत आपल्याला गोल्डन बीड्स इथे लागणार आहेत. आणि लेफ्ट साईडचं एक गेहू बीड्स, राईट साईडचं एक गेहू बीड्स, ह्या दोघांच्या मध्ये एक असतं, ते म्हणजे गोल्डन बीड्स. ओके, तुम्हाला नवीन अपडेटसाठी तुम्ही माझ्या इंस्टाग्रामवरती साज शृंगार बाय श्वेता मस्के ह्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करून ठेवायचं आहे. त्यावरती तुम्हाला भन्नाट असं ज्वेलरी कलेक्शन पाहायला मिळणार आहे. खूप सारे शॉर्ट ट्युटोरियल्स असतात, फोटोज असतात, व्हिडिओ असतात. तिथं सुद्धा तुम्हाला खूप छान हेल्प होईल आणि तिथून तुम्ही ऑर्डरही देऊ शकता. आणि ऑर्डर देण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबरसुद्धा दिलेला आहे, तिथून सुद्धा तुम्ही इन्क्वायरी आणि ऑर्डर्स देऊ शकता. आता हे जे ट्युटोरियल आहे तुम्ही पाहिल्यानंतरनं जर तुम्हाला काहीही क्युरीज असतील, कोणत्याही प्रकारचे तुमचे क्वेश्चन्स असतील, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अगदी मी सर्वांची रिप्लाय देणार आहे.
आणि तुम्ही बघा एक स्टेबल ठेवायचं आहे, म्हणजे की जर तुम्ही हातात धरून करत असाल तर उत्तमच, बट आपण पर्ल्स जास्त ॲड केलेले आहेत त्यामुळे ते निघण्याची शक्यता असते, त्यामुळे मी खाली स्टेबल ठेवलेलं आहे त्याला बेंगल्सवरती आणि बरोबर रॅपिंग करून घेत आहे। तुम्हाला दिसत असेल की प्रत्येक पर्ल्समध्ये मी गोल्डन बीट्स ॲड केलेले आहे। आणि लास्ट आपण काही दिवसापासून 10 डेज ज्वेलरी मेकिंग चॅलेंज एक्सेप्ट केलं होतं आणि ते आपल्या इंस्टाग्रामवरती कंप्लीट झालेलं आहे। आपल्या यूट्यूबला देखील शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ते मिळून जाईल, तुम्ही तिथेही चेक करू शकता। जर काही क्वेरीज असतील, डाऊट असतील, नक्कीच मला विचारा। आणि बघा हे पर्ल्स अगदी व्यवस्थित आपल्याला जितके हँडल करता येतील तितकं तुम्ही अटॅच करू शकता। हाफ आपलं कंप्लीट होत आलेलं आहे आणि खूप सुंदर दिसत आहे, खूप म्हणजे खूप सुंदर। आता कंप्लीट आपण पर्ल्स ॲड करून घेतलेले आहेत, आपल्याला पूर्ण आता बेंगल्स कवर होईपर्यंत हे पर्ल्स ॲड करून घेतलेले। जसं जसं तुम्हाला ॲड करता येईल, हँडल करता येईल, त्या प्रकारे तुम्ही जसं मॅनेज करू शकता त्या अकॉर्डिंग तुम्ही करू शकता। आता इथं मी परत गोल्डन बीट्स ॲड करून घेते। पाहिलं ना किती सोपं आहे, तुम्हाला थोडासा अंदाज आलेला असेल की खूप सोपं आहे आणि खूप सारे ट्युटोरियल्स तुमच्यासाठी मी घेऊन येत असते, तर त्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला, ते अगदी फ्री आहे, फ्री ऑफ कॉस्ट, तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही। अगदी हलक्या हाताने आपल्याला रॅपिंग करून घ्यायचं आहे, याच्यासाठी वेळ खूप लागतो। जरी तुम्हाला शॉर्टमध्ये मी बनवून सांगितलं असेल आणि मी स्किप केला असेल, परंतु हा व्हिडिओ तुम्हाला बेंगल्सचा ट्युटोरियल पूर्ण समजेल अशा टाईपचाच आहे, पूर्ण मोठाच व्हिडिओ आहे। पण तुम्ही जर बिगनर्स असाल, बनवायला वेळ लागतं आणि तुम्ही इतके जास्त पर्ल्स नका ॲड करू, 2-2 पर्ल्स जरी ॲड करून जर केले तरीसुद्धा कंप्लीट होऊ शकतं आणि खूप सुंदर देतं। वायर जास्त ठेवल्यामुळे तुम्हाला सांगते सुद्धा मी काय क्वेरीज होतात आणि काय तुम्हाला मॅनेज करणं थोडंसं डिफिकल्ट जातं ॲज अ बिगनर। आपण जी वायर आहे ती जोड देता येऊ नये, कारण मध्येच जर वायर संपली तर बेंगलची फिनिशिंग थोडीशी चेंज होती। मग त्यामुळे आपण काय केलेलं आहे, तर वायर जी आहे ती घेताना जास्तच घेतलेली आहे, म्हणजे जितकी लागणार आहे आपल्याला त्याहीपेक्षा जास्त आहे। मग त्यामुळे थोडंसं हँडल करताना ती वायर मध्ये आपल्याला डिस्टर्ब होतं त्या वायरमुळे, इतकंच आहे। बाकी तर खूप भारी बेंगल्स आहे। तुम्ही बघताय मी सर्व पर्ल्स एकत्र ॲड केलेले आहेत, बट मी जसं माझ्या थंबमध्ये मला ॲडजस्ट करता येतील माझ्या फिंगरमध्ये तितकेच मी पुढे सरकावते आणि बाकीचे पाठी आहेत बाकीच्या वायरमध्ये तुम्ही चेक करू शकता। 2 पर्ल्स व्यवस्थित ॲड करायचे आहेत आपल्याला लेफ्ट अँड राईटचे, आणि गोल्डन बीट्स आपल्याला त्याच्यामध्ये टाकून रॅपिंग करायचं आहे। इतकी सिंपल क्विक होणारी ही बेंगल्स आहे। हा ट्युटोरियल इतका सोपा आहे, फक्त आपल्याला काय करायचं आहे, रॅपिंग करायचं आहे। रॅपिंगची मेथ आणि महत्त्वाचं, जेव्हा तुम्हाला भले रॅपिंगचं वाटत असेल, पण रॅपिंग हे टाईट करणं खूप इम्पॉर्टंट आहे। लूज केलं तर जेव्हा तुम्ही हे बेंगल्स वेअर करता त्यावेळेस त्याची फिनिशिंग दिसणार नाही। सर्वात मॅटर हेच करतं की तुमच्या बेंगल्सची फिनिशिंग ही व्यवस्थित पाहिजे। आणि तुम्ही बऱ्याच आर्टिस्टकडून हेच ऐकलं असेल, कोणतंही काम असू द्या तुमचं, पण त्याला फिनिशिंग असेल तर अर्थ आहे, फिनिशिंग जर नसेल तर तुम्ही केलेल्या कामाची म्हणजे काही त्याची व्हॅल्यू नसते तुमच्या कामाची। त्यामुळे करताना कोणतेही काम करा पण मन लावून करा आणि ते फिनिशिंगमध्ये होईल याची पूर्णपणे काळजी घ्या, तरच त्याची व्हॅल्यू असते। ओके, याचं जर मटेरियल पाहिजे असेल तर तुम्ही मला DM करू शकता। याचं सर्व तुम्हाला मटेरियल अगदी रिजनेबल प्राईसमध्ये तुमच्या घरी कुरिअर केलं जाईल। ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे बेंगल्स बनवायचा त्यांनी मला नक्की कमेंट करा। तुम्हाला ॲड्रेससाठी किंवा तुमची ऑर्डर बुकिंग करण्यासाठी मेसेज केला जाईल। बरेच आपण जे 10 डेजचा जो ट्युटोरियल आहे
ज्वेलरी मेकिंग चॅलेंज आपण 10 डेजचं एक्सेप्ट केलं होतं. त्यामध्ये आपण सरी जे पाईप नेकलेस आहे ते, इयर कप्स, नथ, इयरिंग कुडी, ह्या अशा वेगवेगळ्या टाईपच्या आपण ज्वेलरी घेतलेल्या आहेत. बट तुम्ही पण मला सांगा, सजेस्ट करू शकता ॲज माझी इन्स्टा फॅमिली जसं आहे त्यांच्यासोबत मी नेहमीच कनेक्टेड असते. बट तुमच्यासाठी माझ्या यूट्यूबची जी फॅमिली कनेक्ट होत आहे त्यांच्यासाठी मी फर्स्ट टाईमच हा लॉंग व्हिडिओ अगदी तुम्हाला हेल्पफुल होईल असा मी घेऊन आलेला आहे. तुम्हीसुद्धा मला सजेस्ट नक्की करा की आपण नेक्स्ट टाईम किती डेजचा 10 डेजचा झालेला आहे, 20 डेज, 30 डेजचा तर चॅलेंज घेतला. आपण कोणती सिरीज तुम्हाला पाहायला आवडेल, जसं की नथची सिरीज झाली, बँगल्सच्या सिरीज किंवा मंगळसूत्रच्या सिरीज झाल्या, प्लस नंतर इयरिंगच्या सिरीज, असे कोणते ज्वेलरी मेकिंगचे सिरीज तुम्हाला पाहायला आवडतील. त्या व्यतिरिक्त जे पारंपरिक दागिने आहेत ते सुद्धा आपल्याकडे क्लासेस घेतले जातात. जसं की आपण बेसिक टू ॲडव्हान्समध्ये नथ मेकिंगचा घेतो त्या टाईपमध्ये. त्याच्यामध्ये बेलपान, वज्रटीक, वज्रफूल, कोल्हापुरी साज, ठुशी, गादी मेकिंग, चंद्रहार, ह्या सर्व बऱ्याच गोष्टी ज्या आहेत सिलेबस आपला आहे त्यासुद्धा आपण घेत असतो. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्हाला 5% हेल्पफुल जर झाला असेल, ओन्ली 5%, मी असं बोलत नाही, तुम्हाला 100% हेल्पफुल व्हायलाच पाहिजे. बट 5% जरी झाला असेल तर एक लाईक नक्की करा, कारण तुमची जी लाईक आहे, तुमची जी कमेंट्स आहेत हेच मला मोटिवेट करत असतात. आणि नेक्स्ट टाईम मी नक्कीच तुम्हाला हेल्पफुल होईल अशा व्हिडिओज, ट्युटोरियल्स नक्की घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.